अपने हेल्थ इज वेल्थ, अगर अच्छी सेहत चाहिए तो चोचाज अखाड़ा में आइए, थोड़ा सा पसीना बहाइए और फिट होकर बाहर निकलिए। रोलेक्स मेडिकेयर, फाद दलवी, मनसब मुल्ला, जिन्होंने टॉस जीतने वाले कैप्टन के लिए एक सुंदर किट बैग स्पॉन्सर किया है। सिमना आरओ प्लांट मैन्युफैक्चर, आसिफ शेख, वाइस प्रेसिडेंट माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी, एवन चिकन सेंटर अतीक भाई, अमन टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबिर, रुपेश जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा, देवले विलेज सिटी क्रिकेट का पहला सेमीफाइनल का इनाम स्पॉन्सर किया है। कशिफ मुरुमकर, तलौली ग्रामीण क्रिकेट का पहला सेमीफाइनल का पुरस्कार स्पॉन्सर किया है। महेश सुदाम राउत, सिटी क्रिकेट का दूसरा सेमीफाइनल का इनाम स्पॉन्सर किया है। सुजीत नामदेव पाटिल खांडवाल, एनके स्पोर्ट्स, जिन्होंने ग्रामीण क्रिकेट का दूसरा प्राइज स्पॉन्सर किया है। रिजवान फ़की, बिस्मिल्ला मोटर्स, जिन्होंने ORSL जूस स्पॉन्सर किया है। शेरू केटरर्स, हमारी ऑर्गेनाइजिंग कमेटी और हमारे तमाम ऑफिशियल्स के लिए बहुत लजीज खाना परोसा है शेरू केटरर्स ने। और सबसे आखिर में सिद्धि इवेंट्स, जिन्होंने इस खूबसूरत स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम को सजाया है, इनका भी बहुत बहुत शुक्रिया। पुन्हा एकदा आमच्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार। तुम्ही आहात म्हणून आम्ही आहेत आणि ही बाली ट्रॉफी आहे। सो पुन्हा एकदा खूप खूप आभार। चला तर सध्या आपण जिथे उभे आहोत ते आहे प्रेझेंटेशन बॉक्स, बी क्रीमी ज्यूस, थिक शेक, आईस्क्रीम, फास्ट फूड आणि ताज गार्डन ढाबा प्रेझेंटेशन बॉक्स। थोड्याच वेळात आपण प्रेझेंटेशन सेरेमनी सुरू करणार आहोत, पण त्याआधी आपल्या मान्यवरांना आपण इथे बोलवूया। तो सबसे पहले मैं यहाँ पर बुलाना चाहूँगा पायनियर के एक्स क्रिकेटर नौशाद हनी साहब, उसके बाद पायनियर के एक्स कैप्टन अशफाक पनवेलकर साहब, उसके बाद मैं बुलाना चाहूँगा पिंटू पाटिल जी और नरेंद्र चौधरी जी और शोएब गोरी। ये तमाम हजरात से गुजारिश है कि आपको हमारे साथ यहाँ पर बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में जुड़ना है। अशफाक पनवेलकर साहब पहले दिन से हमारे साथ बने हुए हैं और भिवंडी में शायद ही ऐसा कोई क्रिकेटर हो जो अशफाक भाई को न जानता हो, तो उनका हार्दिक स्वागत है। शोएब गोरी, अब ये वो युवा कार्यकर्ता और खिलाड़ी है जो नाम कमा रहा है। नौशाद हनी साहब, रेशमा एक चीज़ मैं नौशाद हनी साहब की आपको बताना चाहूँगा। नौशाद हनी साहब आज सीनियर सिटीज़न हैं, लेकिन आज भी खुद चलते हैं और उसके अलावा जब भी मैदान में आते हैं हम तमाम ऑफिशियल्स के लिए पॉपिन्स लेकर आते हैं। बचपन में हमने सबने पॉपिन्स खाई है और वो पॉपिन्स जब हाथ में आती है ना तो ऐसा लगता है कि कोई अवार्ड हाथ में आ गया हो। तो नौशाद हनी साहब, आपके नाम में ही हनी है और शहद की मिठास आपके जीवन में हमेशा बनी रहे। कल हम जब इनसे बात कर रहे थे, मतलब मुझे बहुत एक्साइटमेंट था सर को पूछने के लिए कि आप कितने साल से क्रिकेट खेल रहे हो, आपका इतना प्यार है, क्योंकि मैंने भिवंडी प्रीमियर लीग में भी देखा था कि सर आए थे और पूरे 7 के 7 दिन थे, तो उन्होंने कहा कि पायनियर की शुरुआत ही उन्होंने की है। He is the founder member. Yes. Welcome नरेंद्र चौधरी फ्रॉम जॉय कुमार अँड कंपनी. पिंटू पाटील, तुमचं पण हार्दिक स्वागत आहे. पहिला अवॉर्ड आहे सुपर 4 आणि सुपर 4चे पुरस्कर्ते आहेत जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर, AA भारत गॅस. बघूया कोणाला भेटते सुपर 4. सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू केतन मुकादम जॉय कुमार मधून, ज्याच्या बल्ल्यामधून आलेले आहेत 4 शानदार बाली ट्रॉफी चौकार. जोरदार टाळ्या होऊ द्या केतनसाठी. केतनला पारितोषिक देतील दानिश हनी साहेब. केतन टनाटन 4 चौकार मारले जॉय कुमारसाठी. आता वळूया आपण सुपर 6 कडे, ज्यासाठी तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक यांनी एक रिस्ट वॉच हे पुरस्कृत केले. जाणून घेऊया रेश्माकडून कोण आहे सुपर 6. बघा, सुपर 6 ज्याला भेटलेला आहे तो विनिंग टीमचा नसून लूजिंग टीमचा आहे, पण शेवटी त्याने कामगिरी केलेली आहे मैदानावरती आणि त्याला आपण सन्मान देणारच आहोत. सो सुपर 6 ऑफ द मॅच स्टार 11 मधून हरेश ठाकरे. एक गोष्ट आहे रेश्मा, या पूर्ण स्पर्धेमध्ये ठाकरे गाजतायत. मग तो हरेश ठाकरे असो, सुभाष ठाकरे असो, गणेश ठाकरे असो, आणि म्हणून मी आता विनंती करणार आहे नरेंद्र चौधरी साहेब यांना त्यांच्या शुभ हस्ते हे सुंदर रिस्ट वॉच हरेश ठाकरे यांना भेटते. हरेशच्या बल्ल्यातून 4 शानदार षटकार आले होते. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या फ्युचर मॅचसाठी. मित्रांनो, आता आपण सामनावीरचं पारितोषिककडे वळणार आहोत. सामनावीर अशा खेळाडूला दिले जाते ज्यांनी भरीव कामगिरी, अष्टपैलू कामगिरी सामन्यामध्ये दाखवली असते. असा खेळाडू ठरतो बाली ट्रॉफीमध्ये सामनावीर. जाणून घेऊया या सामन्याचा सामनावीर कोण आहे.
मॅन ऑफ द मॅच गोस टू किशन म्हात्रे जॉय कुमार. क्या बात है. ज्याने 20 रन्सची नॉकआउट पारी आणि बॉलिंग करताना 2 विकेट्स घेतलेले आहेत. काय स्टाईल आहे. क्या बात आहे. तर सर्वप्रथम किसन म्हात्रे यांना नरेंद्र चौधरी यांच्याकडून ताजा किचनचा ताबीर जयरुमीनी स्पॉन्सर केलेला डिस्काउंट कुपन, त्यानंतर जावेद दलवी, अस्फर बोळिंजकर, ए भारत गॅस यांनी पुरस्कृत केलेला हे सुंदर गिफ्ट हॅम्पर शोएब गोरी यांच्याकडून, अशफाक पनवेलकर पायनियरचे माजी कर्णधार यांच्याकडून जावेद दलवी, अस्फर बोळिंजकर, ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर, हनी साहेब यांच्याकडून एस के स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर जे क्रिकेटचे होलसेलर आहेत त्यांनी पुरस्कृत केलेली ही कॅप. आता मी विनंती करणार आहे पिंटू पाटील परत एकदा एक बक्षीस जे जावेद दलवी, अस्फर बोळिंजकर, ए भारत गॅसने स्पोर्ट्स पुरस्कृत केले. आता मी विनंती करणार आहे अशफाक पनवेलकर साहेब डी साकरियाची ही ट्रेंडी बॅग, डिझायनर मेन्स वेडिंग कलेक्शन फ्रॉम डी साकरिया. पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते अंजूरची एवन जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेलं हे फ्रूट बास्केट. आणि आता ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही मार्बलची ट्रॉफी नरेंद्र चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. नरेंद्र चौधरी साहेब आज खुश असतील. नक्कीच आनंद झालाय त्यांना. टीम जिंकलेली आहे. धन्यवाद सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून. आपल्यासोबत आहे किसन. म्हणजे किसन, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. अर्थात तू एक वेगळाच खेळाडू आहेस आणि सामनावीरचं पारितोषिक जिंकल्यानंतर कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. टीमसाठी खेळलो त्याच्याबद्दल पुढच्या वाटचालीसाठी टीमला आणि मला पण हार्दिक शुभेच्छा. आणि तुला वाटते जॉय कुमार अँड कंपनी जी आहे त्या टीमकडे एक पूर्ण ताकद आहे या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याची, म्हणजे अर्थात सेमीफायनल फायनलपर्यंत सुद्धा तुम्ही मजल मारू शकता? हो नक्कीच. बॉलिंग परफॉर्मन्स आमचा चांगला होत नाही. बॅटिंगकडे खूप भारी आमची. बघू आता सेमीफायनल फायनलपर्यंत पोहोचू आपण. बघ किसनचा अर्थ आहे कृष्णा, किशन बरोबर. तो कृष्णा जसा नटखट आहे तसा हा किसन नटखट आहे का? खूप नटखट आहे. काय काय नटखटपणा काय करतो? एखादी असं एक नटखटपणा सांग जी तुमची ऑफ फील्ड झालेली आहे. काय नाही, ते मजाक करतात माझी. क्या बात आहे. सो हा होता किशन आपल्यासमोर जॉय कुमार संघातून ज्याने 20 रन नॉट आउट आणि 2 विकेट्सची शानदार पारी खेळलेली आहे. थँक्यू सो मच किशन. लक्षात ठेवा जॉय कुमारचा जॉय बॉय किसन, सन सनासन सन किसन, ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली आज, अभिनंदन. आणि आता पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. Thank you, Harish, and thank you, Reshma, the king of voice and the queen of voice. Back to cricket now. Welcome all of you and good afternoon. You are watching Super से ऊपर show of India. आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021. Sun leaning from the cloud now, light cloud on the sky, and the match between Lakhevli, Gaudevi Lakhevli and Balaji Saroli. Second over in progress, 12 for the loss of 3 wickets. Lakhevli, not enough total made by Lakhevli, is going to be Sagar. Turn up to the wicket. Sagar Bhuir. Oh, sharp in cutters, sharp in cutters. Try to glance as ball. Batsman through for one. One of the big name, I think, Balaji Sport, Saroli, lot of big name. Sagar, Moniz. Yes,
Hello. Yes, he's out. इसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी हिट विकेट आउट होके गए बैट्समैन। कुल मिलाकर रन बने 13 और 12 रन बने। सागर के गेंद इस मरतबा पुल किया नो मैंस लैंड में। गेंद ने टिप्पा खाया, मिस्क्यू पुल स्ट्रोक था। 1 रन स्कोर में और आता हुआ 1 रन से स्कोर। ये पिछले ओवर में बैट्समैन को हिट विकेट आउट दिया और सागर भीड़ ने हैट्रिक किया है। वेल डन सागर, व्हाट अ बॉलिंग। 2 ओवर की समाप्ति पे रन बने 13। विकेटें कितनी गिरी है? 4 विकेटें गिरी है। बहुत ही दुर्दशा हम कह सकते हैं बल्लेबाजी की लाखेवली की। और कुणाल दत्ते कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ चुके हैं। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है और मुकाबला होने जा रहा है अल्ताफ बाली फैम टीम सिटी क्रिकेट से पायनियर स्पोर्ट और गुलाम साबिर फैम टीम आमान स्पोर्ट्स। Yes, Kunal, I think Sagar done outstanding bowling over last one was he claimed the hat-trick. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली सागर त्याने कंप्लीट केली आहे. अवीचं पहिलं षटक त्या ओव्हरमध्ये 11 रन आले होते आणि त्यानंतरच्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन खर्च करत असताना 3 विकेट घेतल्या सागरने. ओव्हर नंबर 3 आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये आलाय जयेश. जयेश को गेंदबाजी दी गई है। फुल टॉस गेंद हवा में बीट किया। हमारे बीच इस वक्त मशहूर कमेंटेटर और राजेंद्र पाटिल जो पत्रकार भी हैं टीचर भी हैं वीआईपी डाइस पे आ चुके हैं। वेलकम राजेंद्र। लाखेलवी को बिलोंग करते हैं, एवन सूत्र संचालक भी हैं और लाखेवली को बिलोंग करते हैं, लेकिन लाखेवली की स्थिति काफ़ी नाजुक। 14 रन 4 विकेट। जयेश पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए बाएं हाथ के बैट्समैन अंजुमन के कप्तान शहबाज शेख हमसे जुड़ चुके हैं। मोस्ट वेलकम। कल ओपिनियन ज़बरदस्त रहा था। इस मरतबा खींच के मारा गेंद को हवा में, फील्डर नहीं पहुंच पाए। पहले बाउंस पर गेंद वाइड स्मिथ विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन। क्या हुआ? दिक सर कॅच घेण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा रन वाचवता आले असते हे महत्त्वाचं होतं या स्ट्रोक मागे. स्विच इट, व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट. 6 रन.
बरोबर येत आहेत वीरेन चोरगे यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय बाली ट्रॉफी 2021च्या याचबरोबर आपल्या मैदानामध्ये बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क चे मालक सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांचे सुपुत्र वीरेन चोरगे आणि विराज चोरगे जे आपल्या ट्रॉफीजचे स्पॉन्सर आहेत त्यांचं शुभ आगमन झालं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्कोर है इस वक्त 25 रन और 4 विकेटें गिरी है. जयेश गेंदबाजी कर रहे, सामना करेंगे बैट्समैन आशीष. फुल टॉस गेंद हवा में बीट किया, स्वीप करना चाहते थे, गेंद थर्डमैन पे जा रही है. 1 रन. बढ़िया गेंद बीट कर दिया बैट्समैन को. हमारे बीच वीरेन चोरगे साहब और युवा नेता और विराज चोरगे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के हैं, हमारे स्पॉन्सर हैं. हम आपको वेलकम कहते हैं. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे 26 ओव्हरमध्ये रन आलेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 11, त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 2 रन 3 विकेट्स आल्या आणि त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 13 रन, म्हणजे जे पाहिजे होतं या ओव्हरमध्ये रन ते आलेले आहेत. हमारे बीच दोस्तों अंजुमन स्पोर्ट्स के शहबाज भाई, इनका भी आगमन हुआ है. आपका तहे दिल से इस्तकबाल है शहबाज भाई. और अंजुमन स्पोर्ट्स ने कल बहुत भव्य विजय हासिल की और इसलिए मुबारकबाद. हमारे साथ बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर सन्माननीय दयानंद चोरगे साहब के सुपुत्र वीरेन चोरगे और विराज चोरगे उपस्थित हैं, जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए ट्रॉफी स्पॉन्सर की है. और इसलिए हम आपके दिल की गहराइयों से आभारी हैं. हमारे साथ लाखिवडी गांव के पत्रकार राजेंद्र पाटिल जो स्वयं कमेंटेटर है, उनका हार्दिक स्वागत है. पायनियर के एक्स कैप्टन और क्रिकेटर अशफाक पनवेलकर साहब, आपका भी हार्दिक स्वागत है. अ वेरी वार्म वेलकम टू ऑल आवर स्पेशल गेस्ट. आप सभी का स्वागत है बाली ट्रॉफी 2021 में. इस मरतबा पुल करना चाहते थे, गेंद बदन से टकराई, लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ. अगली 2 टीमें अल्ताफ बाली फैम टीम सिटी क्रिकेट से पायनियर स्पोर्ट्स क्लब और गुलाम साबिर फैम टीम अमान स्पोर्ट्स क्लब के कैप्टन को 5 फॉर्चून रिलेटस टॉस बॉक्स से जुड़ जाना है. आज वीआईपी डाइस पे युवा नेता वीरेन चोरगे और विराज चोरगे जी हैं जो हमारे स्पॉन्सर हैं. आपका हार्दिक स्वागत है.
पुल और पावरफुल वंडरफुल 6 रन। छोटी गेंद थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था बाएं हाथ के बैट्समैन वैभव ने। देखिए कुणाल, वैभव ही एक ऐसे बैट्समैन है जो लोहा ले रहे हैं। आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर वैभवच एक चांगलं वैभव मिळवून देतोय आपल्या टीमला, कारण लक्ष्यापर्यंत एक चांगलं टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं असेल, तिथे पोचायचं असेल, जी रणनीती तुमच्या कॅप्टनने आखली आहे त्यामागे बॅटिंग करणं गरजेचं असतं आणि वैभव त्या पद्धतीने बॅटिंग करतोय डेथ ओव्हरमध्ये। या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार चौकार आला, या ओव्हरमध्ये देखील षटकार आलाय आणि धावसंख्येला आकार निर्माण झालाय, रन झालेले आहेत 33। स्कोर इस वक्त 33 रन है लाखोली का। राजेंद्र पाटिल हैं हमारे बीच में, एवं सूत्र संचालक, टीचर हैं, पत्रकार हैं। अगली मैच होने जा रही है सिटी क्रिकेट से पायनियर अमान, उसके बाद ग्रामीण से जॉली, वड़ाल देवी और वडू नवगढ़ 11 को परशुराम टावड़े स्टेडियम पहुंचना है। उसके बाद सिटी क्रिकेट में आप देखेंगे बंटी स्पोर्ट बोरियोली कुक से और जयदुर्गा बी। उसके बाद 9वां मुकाबला 40+ से बंदरिया मारुति कालेर और जय हनुमान टेम्बोली। 10वां मुकाबला सिटी क्रिकेट से एसपी दापोडे और नवाब स्पोर्ट। 11वां मुकाबला ग्रामीण से जॉली कामतगर और कृष्णा स्टोन कारीवली। 12वां मुकाबला सिटी से चौथा हिरवा मानकोली और सोना देवी टेमगर। 13वां मुकाबला ग्रामीण से एकता सारंगाव और स्वामी समर सोनाले। तेज गेंद ऊपर गई है, आसमान में खड़ी रह गई है। ओ क्या छूटा वहां पर, लेकिन एक गेंद पे आप 2 बार नहीं बच सकते। आखिरकार रन आउट हुए, लेकिन 1 रन जरूर बढ़ा। गुड बाय क्यूनी दिवे और सौराज्य कशेली के बीच में ये आज के मैचेस की रूपरेखा है। मैच नंबर 5 आपके सामने चल रहा है। इसके बाद सिटी क्रिकेट में पायनियर बनाम अमान स्पोर्ट्स। ये गेंद बोल्ड अराउंड द लेग्स, टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब कटी, लेग स्टंप को लेती भी चली गई। हमारे बीच शुभ आगमन हो चुका है अल्ताफ बाली, जिनके सम्मान में पायनियर स्पोर्ट्स द्वारा बाली ट्रॉफी का आयोजन किया गया है। और तमाम भिवंडीकर की ओर से अल्ताफ बाली आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम।
हेलो, 1 मिनट के लिए खेल रोकना है अंपायर्स। कुल स्कोर है इस वक्त गावदेवी लाखेवली का 36 रन और विकेटों को हम देखें तो 3, 6, 7 विकेटें गिरी है। अल्ताफ बाली सर हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है पायनियर स्पोर्ट्स क्लब की तरफ से। आज के तमाम मैचेस की रूपरेखा मैंने आपको बता दी है। सभी टीमें जो समय है उससे 1 घंटा पहले आपको रिपोर्ट करना है परशुराम टावड़े स्टेडियम पे। सुबह से लगातार हम तमाम मैचेस पढ़ रहे हैं, हमें कोऑपरेट करें जिस तरह से हर टीम कर रही है। अभी तक हर टीम वक्त से पहले पहुंची है, उनको हम थैंक्स कहेंगे। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पप्पू, बोल्ड, परफेक्ट यॉर्कर और कुल मिलाकर रन बने 36-37 का लक्ष्य रखा है। लाखेवली ने इस वक्त बालाजी स्पोर्ट्स सरोली के सामने, क्योंकि वीआईपी डाइस पे इस वक्त बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के ओनर युवा नेता वीरेंद्र चोरगे और विराट चोरगे भी हमारे बीच हैं। हम दोनों का हार्दिक स्वागत करते हैं। आइए अगले टॉस के लिए 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में हम आपको लिए चलते हैं। खेलने वाली टीमें अल्ताफ बाली फैम टीम पायनियर और गुलाम साबिर फैम टीम आमान स्पोर्ट। इज ओवर टू टॉस बॉक्स। शुक्रिया कमेंट्री बॉक्स। दोस्तों अब अगला मुकाबला जो होने जा रहा है ये सिटी क्रिकेट का महामुकाबला। हमारे दाईं ओर है माजिद बोबरे पायनियर स्पोर्ट्स के कैप्टन और हमारे बाईं ओर इरफान शेख, जो इरफान नाम से कम राजू नाम से ज़्यादा फेमस है और बहुत बड़ी शख्सियत है। और गुलाम साबिर फेम टीम अमन स्पोर्ट्स, ये 2 टीमों में मुकाबला होगा। 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स के हमारे स्पॉन्सर हैं मुशीर नाचन, सादात पटेल और विष्णु चंदे। मैं यहाँ पर बड़े एहतराम के साथ बुलाना चाहूँगा हमारे मैच रेफरी अजीम हमदुल्ले साहब को। और अब टॉस सेरेमनी के लिए हमारे जो मुअज़्ज़िज़ मेहमान हैं उनको हम यहाँ पर इनवाइट करना चाहेंगे। और मैं श्री वीरेंद्र चोरगे और विराट चोरगे, ये दोनों भाइयों से प्रार्थना करूंगा कि हमारे साथ टॉस बॉक्स में आपको उपस्थित रहना है। विनंती असेल आमच्या दोन्ही मान्यवरांना की त्यांनी कृपया करून टॉस बॉक्स जवळ यायचंय। त्यांच्या शुभ हस्ते बिग बॅच ज्याला आपण बोलू शकतो ती होणार आहे पायनियर स्पोर्ट्स वर्सेस अमान स्पोर्ट्स मध्ये, आणि त्याचा टॉस करण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी इथे यायचंय 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्स मध्ये। वेलकम वीरेंद्र चोरगे एंड विराट चोरगे, 2 भाइयों की जोड़ी। और देखिए सबसे बड़ी बात क्या है रेशमा, पता है उनके शर्ट के ऊपर एक मैसेज है, प्ले एंड विन।
जीतना है तो खेलना पड़ेगा और खेलोगे तब जीतोगे। व्हाट अ परफेक्ट शर्ट सिलेक्शन ये प्रोग्राम में आने के लिए, क्या बात है। पुन्हा एकदा दाखवू इच्छिते, कॉइनच्या एका साईडला आहे AB यानी की बाली ट्रॉफी की आन बान शान अल्ताफ बाली आणि दुसऱ्या साईडला आहे ZP यानी की जिल्हा परिषद। AB is a call and it's ZP. So पायनियर स्पोर्ट्सने हा टॉस जिंकलेला आहे आणि टॉस कॉइन और फहद दलवी और मनसब मुल्ला रोलेक्स मेडिकेयर द्वारा पुरस्कृत की गई है खूबसूरत किट बैग अब दी जा रही है। मैं प्रार्थना करूंगा चोरगे ब्रदर्स से, वीरेंद्र और विराज, अब आपको स्टेज पर बैठना है और मुकाबले का आनंद लेना है। थैंक यू सो मच। क्या बात है। माजिद ने टॉस से पहले मुझे एक क्वेश्चन पूछा था कि क्या हर बार आता है AB या ZP, लेकिन उन्होंने कॉल ही नहीं लिया, लेकिन टॉस जीत गए। क्या कहना चाहते हो? टॉस जीते हम लोग फील्डिंग करेंगे, फील्ड फर्स्ट। देखो माजिद से मुझे ना सबसे पहला ये क्वेश्चन था कि माजिद हमेशा एकदम साइलेंट, वो शाहरुख खान एंग्री यंग मैन वाला जो शाहरुख खान होता है ना, उसकी तरह से हमेशा बैठे हुए रहते हैं। मतलब एकदम काम से काम, एकदम म्हणजे तो असं ना एक हीरो असतो ना, फक्त काम के लिए काम, और बाकी ऐसे एकदम अलग पर्सनालिटी है। पूरे पायनियर स्पोर्ट्स में मैंने देखा है सारे नटखट बच्चे हैं, लेकिन एक ऐसा बच्चा है जो हमेशा शांत रहता है, हमेशा कुछ नहीं बोलता, सिर्फ एकदम अल्ताफ बाली सर जो बोलेंगे वही मैं करूँगा, और उनके बराबर राइट हैंड भी हम बोल सकते हैं। सो इसका राज क्या है? ऐसा नहीं है, हम लोग का इवेंट बहुत बड़ा रहता है और हंसी मजाक अपनी जगह रहती है, लेकिन इतना बड़ा इवेंट करने के लिए थोड़ा बहुत सीरियस रहना बहुत ज़रूरी है। सही बात है। और इतनी बड़ी टूर्नामेंट जो टेनिस क्रिकेट का हम वर्ल्ड कप जिसे कहते हैं, लेकिन तो भी थोड़ा सा तो हंस दिया करो। क्या बात है, देखो स्माइल आ गई है माजिद के चेहरे पे। माजिद बहुत बड़ी मैच होने वाली है, मेजबान टीम हो आप, अमान स्पोर्ट्स को आपने बुलाया है, बाली ट्रॉफी इतने महीनों से चल रही थी कि कब होगी, एंड ऑफ द टाइम अभी शुरू हो चुकी है। सबसे पहले बताइए कि बाली ट्रॉफी में जैसे कोविड के सब सिचुएशन आई, उसमें आप लोगों ने कैसे अच्छे से डिसीजन लिया और कैसे सब लोग एक साथ आए कि नहीं हम करेंगे विथ ऑल प्रिकॉशंस, विथ ऑल सेफ्टी, उसके बारे में क्या कहना चाहते हो? ऐसा है कि मैडम अल्ताफ भाई ने बहुत मेहनत की है और बहुत कोशिश की हम लोग को ये साल टूर्नामेंट कराना था, क्योंकि लास्ट ईयर का टूर्नामेंट डिले हुआ था, तो हम लोग को ये टूर्नामेंट कराना कंपलसरी था। तो अल्ताफ भाई ने बहुत मेहनत की और हम लोग ने भी बहुत मेहनत की ग्राउंड में, और बहुत अच्छा लग रहा है अभी ग्राउंड देख के भी। बाकी सारे टीम्स को क्या कहना चाहते हो? सभी टीम को यही कहूँगा कि सब अपना कि क्रिकेट खेले और अपने फैंस लोगों को घर पे ही रखे, उनको बोले यूट्यूब और टीवी पे ही देखे मैच। जी हाँ बिल्कुल, प्रिंस मूवीज द्वारा हम आपके यूट्यूब चैनल से हम बाली ट्रॉफी 2021 का लाइव लेकर आ गए हैं। चलिए इरफान भाई पायनियर के सामने टकरा रहे हैं, मतलब कभी सोचा भी था कि पहले राउंड में ही पायनियर से भिड़ना पड़ेगा? नहीं, ये हमारा दूसरा राउंड है और जो मेरी फेवरेट टीम है उसके ही सामने खेलने गए। क्या बात है, अब इसको कहते हैं तगड़ा मुकाबला। इरफान भाई आप तो ऐसे भी बहुत फेमस है, लेकिन क्रिकेट के ज़रिए आप भी लोगों में लोकप्रिय होते जा रहे हैं। अमन स्पोर्ट्स की ओर से कैसा क्रिकेट एक्सपेक्ट किया जाएगा इस साल? अमन स्पोर्ट की तरफ से 100% देने की कोशिश करेंगे। और अगर आप टॉस जीते तो क्या डिसीजन लेते? फील्डिंग लेना। तो पायनियर के कई खिलाड़ियों के सामने आप पहले भी खेल चुके हैं, उनके साथ आपके दिल के अजीज़ भी है, तो आपको लग रहा है आप अपना 100% पायनियर के सामने आज निकाल पाएंगे? 100% देंगे पूरा। तो हमारी ओर से आपको बहुत बहुत मुबारकबाद और शुभकामनाएं हैं। पायनियर के साथ में जमकर मुकाबला कीजिए। क्या बात है, राजू भाई की स्माइल देखो, राजू बन गया जेंटलमैन। क्या बात है, बड़े ही फेमस कैरेक्टर है राजू भाई हमारे। सो इसी के साथ न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, पायनियर स्पोर्ट्स वांट टू टॉस एंड चूज टू फील्ड फर्स्ट। देखती है मेजबान टीम अपना खेल कैसा दिखाती है और अमान स्पोर्ट्स उसको जवाब किस तरह से देखती है। चलिए फिर से एक बार चलते हैं हमारे कमेंट्री पैनल के पास। ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि गोयंकर रेशमा मयेकर। तर 37चं लक्ष आणि 37 लक्षाचा बाटला करताना अगदी पहिल्याच चेंडूवर पहिला विकेट संदेश भोईरच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र त्यानंतर नेतृत्वपक चौकार कवडचा आपण पाहिला होता अल्पेशाच्या बॅटमधून।
जी बिल्कुल, बहुत ही खूबसूरत ड्राइव लगाई थी वहाँ पर अल्पेश ने। स्कोर हम देखें तो 6 रन 1 विकेट गंवाने के बाद। फ्रंटलाइन गोलंदाज ऋतिक आपण पाहतोय। बालाजी स्पोर्ट्स के सामने जो टारगेट है वो 37 रनों का टारगेट है। पहले ओवर का खेल हम देख रहे हैं और पहली गेंद के ऊपर ऋतिक ने विकेट निकाला था। ऋतिक पुन्हा एकदा VIP डायझन कडून वळताना यावेळी सामना करेल फलंदाज अल्पेश। यावेळी खोलवर टप्प्याचे चेंडू आहे, अगदी खोदून काढलेला आहे चेंडूला, जो पण वाईडिश लॉंग रिझनमध्ये चेंडू फील केला जातोय। दुसरी धाव घेण्याचा विचार होता फलंदाज अल्पेश याचा, मात्र सागर भोईर याने त्याला नकार दिलेला आहे। जी बिल्कुल सही डिसीजन वहाँ पर सागर का, एक ही रन लेने का। तो पहले ओवर का खेल चलता हुआ ऋतिक इस वक्त गेंदबाजी के लिए, पिछले मैच में ऋतिक ने कमाल का परफॉर्मेंस दिया था और मैन ऑफ द मैच बने थे। अब देखना इस मैच में किस तरह से उनका परफॉर्मेंस रहता, हालांकि रन उन्होंने नहीं बनाए हैं। यावेळी पुढे येऊन ह्या चेंडूला आडव्या बॅटने खेळून काढलेला स्कोर ऑफ विकेट, डीप स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र 2 धावा घेण्यापासून सागर भोईर याला रोखू शकले नाही फलंदाज क्षेत्ररक्षकांनी। याप्रमाणे 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते। जे आव्हान आहे ते 37 धावांचं आणि धावसंख्या झालेली ती 9 धावा। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। फ्रंटल गोलंदाज मॅन्डेटरी फाउलचा लाखोली संघाकडून पहिल्या षटकातील गोलंदाज ऋतिक। यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला रिझनला ट्रॅव्हल होतोय। एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉन्ग वे थ्रो आणि दुसरी धाव ही पूर्ण। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। जी बिल्कुल, वहाँ पर डीप में रोशन मौजूद थे, थोड़ी सी कहीं ना कहीं उनसे लेजी फील्डिंग रही है, उसका फ़ायदा उठाते हुए सिंगल को डबल में कन्वर्ट किया है दोनों ही बल्लेबाजों ने। ओवर की समाप्ति होती हुई, 1 ओवर की समाप्ति पर 1 विकेट गंवाने के बाद बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाड़ा ने रन बनाए हैं 11। तर 11 धावा, 1 षटक समाप्त आणि 1 विकेट। नेल्सन धावसंख्या धावबालकर पाहायला मिळते। तसंही 11 आकडा नक्कीच मजरखान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक योगाचा आकडाही पाहायला मिळालेला आहे, कारण 11 नोव्हेंबर 2011 या दिवशी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया 2 संघामध्ये जो सामना सुरू होता, तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाला दुपारी 11:11 11 ओव्हर्समध्ये बरोबर 111 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता होती। आणि सध्या तरी आपण पाहतोय धावपलकर 11 हा आकडा। जी बिल्कुल सही कहा आपने, उस मुकाबले में सारे आंकड़े जो रहे थे वो 11 के रहे थे। हमजा स्पोर्ट्स के कैप्टन असरार पप्पू हमसे जुड़ चुके। वेलकम असरार भाई। दूसरे ओवर के लिए अब बुलाया गया है गेंदबाज अजीत को बुलाया है। ठीक, कमेंट्री मैं करूं। उसी बीच वहां पर देखना है इस गेंद को इम्प्रोवाइज स्ट्रोक में तब्दील कर दिया और गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक आता हुआ अल्पेश के बल्ले से, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। रिव्हर्स स्वीपचा फटका आपण पाहतोय अल्पेश याच्या बॅटमधून, आणि अल्पेश याच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। ये देखिए किस तरह से वहाँ पर इम्प्रोवाइज स्ट्रोक बहुत ही बढ़िया तरीके से अल्पेश के बल्ले से ये 4 रन आते हुए इस चौके की मदद से स्कोर 15 पर जा पहुंचा है। 37 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाड़ा, जहां पर अच्छी शुरुआत मिलती हुई 1 विकेट गंवाने के बाद 15 रन। आउट होने वाले बल्लेबाज संदेश रहे थे जो पहली गेंद के ऊपर आउट हो गए थे। उसके बाद सागर भोईर और अल्पेश इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। अजीत एक बार फिर से सामना करेंगे अल्पेश। इसके बाद हम ऑर्गेनाइजिंग टीम पॉइनियर स्पोर्ट्स को एक्शन में देखेंगे। 2-2 हाथ लेने जा रही है अमान स्पोर्ट्स से। उसी बीच वहां पर देखना है पीछे हट के खेलने की कोशिश की थी इस बार अल्पेश ने। अच्छी गेंद इस बार रहती हुई अजीत की, डॉट गेंद होती हुई। नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळला होता। गुडलँड स्पॉटवर चेंडू फिट झाला होता आणि अगदी एस्टेनच्या वरून चेंडू गेला होता एस्टी रक्षकाच्या हातामध्ये। चांगल्या चेंडूच्या हाताने अजित एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे आणि लाखोली संघाचा संघनायक आहे। जी बिल्कुल, जो उनका एक्सपीरियंस है वो यहाँ पर जाहिर होता हुआ। डॉट गेंद इस बार रही अजीत की। एक बार फिर से
उसी बीच वहाँ पर अच्छी लंबाई की गेंद रही थी, कारपेट द्वारा इस बार खेल दिया। जब तक रोशन गेंद को फील्ड करते एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। इस एक रन की मदद से स्कोर अब जाकर आगे खिसकता हुआ 16 रन। 37चं लक्ष्य आणि धावफलक करत 16 धावा झलकल्या गेलेल्या आहेत. इस बार स्विच हिट खेला है वहां पर सागर ने और कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। या अगोदर आपण अल्पेशाच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका पाहिला होता आणि त्यानंतर सागरी मागे राहत नाहीत. सागर भोईरेच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका चौकार. धावसंख्या 4 ने वाढत आहे आणि धावसंख्या 4 ने वाढून दिलेली ती 20 धावा. 37 धावांचं लक्ष्य होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहता आतापर्यंत 20 धावा आपल्याकडे झलकलेल्या आहेत. संदेश भोईर पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. एक बार फिर से वहां पर देखना है, स्विच हिट की तरफ गए थे बल्लेबाज, इस बार सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे गेंद को, डॉट होती हुई इस बार ये गेंद। अच्छी वापसी यहाँ पर देखने को मिलती हुई इस बार। नक्कीच चांगला कमबॅक. इथून अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जी बिल्कुल, अभी भी यहाँ से 17 रन चाहिए, 13 गेंदे और 17 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। हॅलो, अजित पारे यांकडून गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज की प्लेयर सागर भोईर. उसी बीच एक बार फिर से देखना है, स्विच हिट खेला था, सही तरीके से गेंद को टाइम नहीं कर पाए, अब जाकर गेंद को फील्ड किया। उसी बीच वहां पर 2 रन पूरे करते हुए अल्पेश और सागर इस 2 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 22 रनों पर। ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 22। एक विकेट गंवाने के बाद बालाजी स्पोर्ट्स थँक्यू मजरभाई, थँक्यू सुभाष झुमळ. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये आवश्यकता असेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये सिद्दीक भावे सरांचं. वेलकम सिद्दीक जी. यस, धन्यवाद कुणाल. हालांकि लो स्कोरिंग मैच है, लेकिन 2 ओवर में 22 आए हैं, जबकि यहाँ से 12 गेंदों में 15 रनों की आवश्यकता है. देखिए, तीसरा ओवर लाखिवली को ऐसा करना होगा कि मैच में जान आ जाए. पायनियर और अमन स्पोर्ट्स के बीच टॉस हो चुका है. गिरामीन का जो अगला मुकाबला है उसके बाद जॉली वड़ाल देवी और वडू नवगढ़ 11 की टीमों को पहुंच जाना है इस वक्त बाली ट्रॉफी में परशुराम टॉवर स्टेडियम में. उसके बाद सिटी क्रिकेट से बंटी स्पोर्ट्स बोरियोली कुकसे और जयदुर्गा बी. उसके बाद 40+ से बंद्रिया मारुति कालेर जय हनुमान टेम्बोली. 10वां मैच सिटी क्रिकेट से एसपी दापोडे नवाब स्पोर्ट. 11वां मैच ग्रामीण से जॉली कामतगढ़ कृष्णा स्टोन कारेवली. 12वां मैच सिटी से चौटा हिरवा मानकोली और सोना देवी टेमगढ़. 13वां मैच ग्रामीण से एकता स्पोर्ट्स सारंगा और स्वामी समर्थ सोनाले. आखिरी मैच ग्रामीण से गुड बॉय केवनी दिवे और सौराज कशेली. ये तमाम मैचेस हैं और आपको जो समय है उससे 1 घंटा पहले रिपोर्ट करना है. तर 12 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ओव्हरचे पहिले 3 बॉल खूप महत्त्वाचे असतील. या 3 बॉलवर थोडासा दबाव टाकणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्याच 3 बॉलवर मोठे फटके जर आले बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून तर मॅच मात्र खुली होईल. ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पहिलेच मन बनवलं, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करायला पाहिजे होता असं चित्र मैदानामध्ये, परंतु 1 रन ते कंप्लीट केली आहे का हा देखील एक मोठा प्रश्न आणि अखेर 1 रन पूर्ण झाली आहे.
लेग बाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. आता 14 करायचे आहेत येणाऱ्या 11 बॉलमध्ये. स्ट्रायकिंग एंडला सागर खेळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसत आहेत अल्पेश. सागर एक आक्रमक बॅट्समन आणि सागरकडे क्षमता आहे मॅच लवकर संपवण्याची, परंतु ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे ऑन साइडला खेळलाय सागरने. हा फटका मागे जातोय बॉल आणि एकदा चुकलंय तोपर्यंत 2 रन इथे घेतल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन. अगर लाखेवली की हम कैचिंग देखते हैं तो कैचिंग बहुत ख़राब रही है. 25 रन हो चुके हैं और 1 विकेट गिरा है. यहाँ से 12 रनों की और आवश्यकता है. अगला मुकाबला सिटी क्रिकेट से देखना ना भूलिए. पायनियर बनाम अमान स्पोर्ट. अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद निकल गई. चांगली बॉलिंग. आता मात्र चांगली लाईन आणि लेंथ इथे वापरली आहे योग्य टप्प्यावर बॉलिंग करत असताना. आणि मगाशी देखील उल्लेख केला की पहिले 3 बॉलवर खूप महत्त्वपूर्ण हा सामना रंगताना दिसेल. आणि आतापर्यंत जर विचार केला तर पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 रन दिलेत. अजूनही 12 करायचे आहेत येणाऱ्या 9 बॉलमध्ये. पुढे टाकलेला बॉल परंतु काय स्वीप केलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. टायमिंग प्रॉपर. बॉल सीमा पार. बाली ट्रॉफी षटकार. देखिए आशीष की गेंदबाजी की सारी कशिश निकाल दी. क्या शॉट खेला है बैट्समैन सागर भुईर ने. जितनी आशीष की गेंदबाजी में कशिश थी सभी निकल गई पिछले शॉट पर. और अब जीत के दौर को खोलने की तैयारी कर रही है बालाजी स्पोर्ट सरोली. हमारे बीच में इस वक्त वीरेन युवा नेता वीरेन चोरगे जी, विराज चोरगे जी हैं. साथ ही साथ शहबाज शेख हैं, अंजुमन स्पोर्ट्स के कैप्टन अशफाक पनवेलकर एक्स कैप्टन. सभी का हार्दिक स्वागत है. शाहिद भाई हैं हमारे साथ, फाइक के बड़े भाई हाफिज शाहिद अंसारी. आपका भी हमी के दिल से इस्तकबाल है. 8 बॉलमध्ये 6 रन करायचे आहेत या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट शफल झाला पहिलेच आणि त्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येत होता. 1 रन इथे मिळताना दिसते. अंपायरचा सिग्नल लेग बाईज. एक्स्ट्रा रन इथे टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आता 32. मुड़ते हुए राइट आर्म ओवर द स्टम्प्स. इस मरतबा बहुत खूबसूरत कलाइयों का उपयोग बैकलीफ को नीचा रख के टर्न कर दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर और 2 रन जोखिम बड़े पूरे किए. इन 2 रन से स्कोर 34 लगभग जीत के दरवाजे की तरफ अब बढ़ चुकी है. यहाँ से 3 रन करायचे आहेत या मॅच मध्ये. आता 34 रन झाले. 37 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि आता जवळपास दरवाजावर आहे टीम. परंतु अजूनही 3 रन करण्यासाठी तुमच्याकडे बॉल आहेत शिल्लक 6 बॉलमध्ये 3 रन डिफेंड करायचे आहेत. समोरची टीम गावदेवी लाखिवलीला बालाजी स्पोर्ट्स सरवलीच्या विरुद्ध खेळत असताना. चांगली मॅच आपल्या समोर. 3 रन अजूनही करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यानंतर यजमान पायनियर स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून बाली ट्रॉफीचा हा महासंग्राम तुम्ही अनुभवताय गेले अनेक वर्ष, ते खेळताना दिसतील अमान स्पोर्ट्सच्या विरुद्ध. मंगीलाल पालीवाल के खासुल खास शाहिद अंसारी हमसे जुड़ चुके हैं. वेलकम शाहिद. और सुजाउद्दीन अंसारी. रिक्वेस्ट है कि आपको, हालांकि वो जाकर
हमेशा लेट हबीब स्टैंड से मैच का मजा लेते हैं। 3 रन बचाने के लिए, अब सिंगल्स बचाने के लिए 4 खिलाड़ी बिल्कुल पास में लगा दिए गए। आणि महत्त्वाची गोष्ट आहे, थोडेसे जवळ खेळाडू बोलवण्यात आलेले आहेत, सिली मिड ऑफ ठेवण्यात आलेला आहे, शॉर्ट मिड विकेट अगदी जवळ ठेवण्यात आलेला आहे, बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर आहे, शॉर्ट थर्डमॅन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे, बॉलर तयार लास्ट ओव्हरमध्ये विवेक बॅकफुटला जाऊन कट केलाय, फक्त दिशा दिली, पंच करत असताना डीपमध्ये कव्हर्सला फिल्डर येत आहेत, तोपर्यंत 1 रन मिळते, या सिंगल नंतर आता रन करायचे 2, 35 रन स्कोर बोर्डवर बालाजी स्पोर्ट्स सरवलीची धावसंख्या, 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। पायनियर स्पोर्ट्स प्रेझेंट्स बाली ट्रॉफी 2021 तुम्ही पाहताय, यानंतर त्यांचीच मॅच ते खेळताना दिसतील ग्राउंडवर आणि त्यांच्या विरुद्ध अमान स्पोर्ट्स टॉस जिंकलाय, पायनियर स्पोर्ट्सने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आज भरपूर वेगाने हवा वाहताना दिसते, सिद्दीक सर भरपूर वेळेला स्टम्प्सवरच्या बेल्स पडताना आपण पाहिलेले आहेत, हवेचा वेग जास्त आहे। यस, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इसीलिए 2 तरह की बेल्स रहती है, लाइट और हैवी बेल्स। समंदर के किनारे जो मैचेस होते हैं जहां हवा काफ़ी तेज़ बहती है, वहाँ स्टंप पे हैवी बेल्स इस्तेमाल की जाती है। आणि काही काही वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बेल्स काढून देखील खेळ करताना पाहिलंय, ज्यावेळेला कॅरिबियन कंट्रीजमध्ये मॅचेस होतात, वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस होतात, समुद्राच्या अगदी जवळ ज्यावेळेला मॅचेस होतात त्यावेळेला हे चित्र नेहमीच पाहायला मिळतं। इंग्लंडमध्ये देखील अशी क्लायमॅटिक कंडिशन भरपूर वेळेला दिसते। सही कहा आपने, वो तूफानी हवा जिसे विंड कहते हैं, उस तरह की जब हवा बहती है तो फिर अंपायर उचित समझता है कि बेल्स ना रखी जाए। परंतु आज भरपूर हवा आपल्याला पाहायला मिळते परशुराम टावरे स्टेडियममध्ये, परंतु अंपायरने अजून तसा काही निर्णय घेतलेला नाहीये, त्यांनी बेल्स ठेवलेले आहे स्टंपवर। बॉल तयार, ओहो फुलर लेनचा बॉल ऑन साईडला, फक्त मनगडाच्या साहाय्याने बॉल वळवलाय, वाईडिश लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर येत आहेत, तोपर्यंत 1 रन स्कोर लेवल, आता 1 रनची आवश्यकता आहे बॅटिंग करणारी टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीला। नेक्स्ट मॅच सिटी पूल मधून BC4 फॉर्मॅटमध्ये 6 षटकांचा सामना होईल, पायनियर स्पोर्ट्स वर्सेस अमान स्पोर्ट्स। पायनियर स्पोर्ट्सने इथे टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅचच्या दरम्यान। बेस्ट ऑफ लक टू द बोथ टीम, चांगला खेळ करा। गती परिवर्तन, बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉलरच्या हातातून बॉल निसटलाय आणि अखेर या सिंगल बरोबर हा सामना संपवलाय। बालाजी स्पोर्ट्सने ही मॅच जिंकली आहे आणि वेळ न दवडता लगेचच जाऊया या मॅचच्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे। तिथे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जुळत आहेत व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर आणि त्यांच्याच बरोबर को अँकर रेश्मा मयेकर। इट्स ओव्हर टू यू। धन्यवाद कुणाल दाते आणि समालोचन कक्ष। मित्रांनो, आपण उभे आहोत इथे, रेश्मा मयेकर माझ्या जोडीला आहे, आम्ही आहोत बी क्रीमी आणि ताज गार्डन ढाबा प्रेझेंटेशन बॉक्स। आपल्या सर्व प्रेक्षकांचं जे यूट्यूबवर बघतायत त्यांचं हार्दिक स्वागत, जे याचे देई याचे डोळा जे काही क्षुल्लक प्रेक्षक आहेत त्यांचंसुद्धा स्वागत आहे मैदानामध्ये। सर्व जे पुरस्कर्ते आहेत त्यांना आपण आता धन्यवाद देऊ इच्छितो। कपिल पाटील फाउंडेशन भिवंडीचे जे खासदार आहेत कपिल पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील यांच्याकडून गणवेश हे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर, AA भारत गॅस, कुक फूड सर्व लव, गिफ्ट टेम्पर फॉर मॅन ऑफ द मॅच, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, वीरेन चोरगे, विराज चोरगे ज्यांनी या स्पर्धेसाठी ट्रॉफी स्पॉन्सर केलेत। वीरेन चोरगे आणि विराज चोरगे आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे। मीत फाउंडेशन भिवंडी पश्चिमचे आपले लाडके आमदार महेश चौगुले साहेब ज्यांनी ग्रामीण क्रिकेटमधलं पहिलं पारितोषिक पुरस्कृत केलं आहे। बी क्रीमी खुर्शीद फरीद आणि सैफ अन्सारी आपला प्रेझेंटेशन बॉक्सचे पुरस्कर्ते आहेत। मांगीलाल पालीवाल मनी ट्रीज रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट, आम्ही मॅजिक बॉक्स आणि सिटी क्रिकेटमधलं द्वितीय पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलं आहे। पैसे जर वाढवायचे असतील, त्यावर चांगला मोबदला हवा असेल, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हटलं की मांगीलाल पालीवाल। ताज गार्डन ढाबा जे प्रेझेंटेशन बॉक्सचे स्पॉन्सर आहेत त्यांचा विशेष आभार। हेई वेन्सेंट प्रायव्हेट लिमिटेड, कंप्लीट ब्रँड ऑफ इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टचे डायरेक्टर मक्की पटेल आणि शफीक भाई ज्यांनी सिटी क्रिकेटमधलं पहिलं पारितोषिक पुरस्कृत केलं आहे। ॲक्रेलिक आर्ट टू पल्लन, अतिक पल्लन ज्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी मार्बल ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे। पूर्वा रवी सावंत मॅजिक बॉक्स स्पॉन्सर,
बर्फानी बाबा पद्माकर चौधरी ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक स्पॉन्सर केली आहे शहरी क्रिकेटसाठी 70-70 स्पोर्ट्सचे तारीफ सय्यद, योगेश कुमार अँड कंपनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तेजस पाटील 40 वर्षावरील क्रिकेटसाठी त्यांनी पहिलं पारितोषिक पुरस्कृत केलं आहे. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तारिक रईस ज्यांनी सुपर 6साठी एक सुंदर रिस्पॉच पुरस्कृत केलेली आहे. फरहान पटेल आणि इरफान बुरे आमचे 2 डगआउटचे स्पॉन्सर आहेत, दोन्ही महापोलीचे आहेत आणि दोन्ही खूप पॉप्युलर असे सज्जन आहेत, सद्गृहस्थ आहेत, त्यांचा विशेष आभार. RD ढाबा विनोद पाटील ज्यांनी परफॉर्मन्स ऑफ द डेसाठी 10 बायसिकल्स हे स्पॉन्सर केले आहेत. परिणिती चौधरी आणि सतीश चौधरी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ज्यांनी स्पॉन्सर केले. ओपन क्रिकेटसाठी SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर टेनिस क्रिकेट बॅटचे ते होलसेलर आहेत, त्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप स्पॉन्सर केली आहे. उन्हाळा म्हटला की तहान लागते आणि तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो, स्वच्छ आणि शुद्ध असं पॅकेज ड्रिंकिंग मिनरल वॉटर O2 लाईव्ह. फयाज अंसारी आणि शाहिद पापा, चेतन साकरी आणि सादिक शेख आमचे पुरस्कर्ते आहेत. D साकरिया जेव्हा घरात लग्न असेल किंवा मुंज असेल किंवा असं काही कार्यक्रम असेल आणि तुम्हाला चांगली पर्सनॅलिटी पाहुण्यांसमोर दाखवायची असेल तर D साकरियामध्ये या आणि तुमचा जो तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती अजून चांगली होऊन लोकांसमोर येईल. विजिट D साकरिया विदाउट फेल ॲट लाहोटी कंपाऊंड. दे आर दी डिझायनर मेन्स वेडिंग कलेक्शन. SK एंटरप्राइजेस शुमाइल सुसे यारों का यार मदत के लिए तैयार. जॉली डिझायनर हरीश शेट्टी आणि विजय शेट्टी, डिझाईनच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच शेट्टी ब्रदर्स. नक्की त्यांच्याकडे व्हिजिट करा आणि वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न्स हे समजून घ्या आणि तसे तुमचे ड्रेसेस तुम्ही शिवून घ्या. अब्दुल रहमान जयरुमी अगदी लहान वयात मॅजिक बॉक्स स्पॉन्सर. मांगीलाल पालीवाल मॅजिक बॉक्स स्पॉन्सर. अनिल गायकवाड मॅजिक बॉक्स स्पॉन्सर. सुजित ढोळे पप्या आणि पराग पाटोळे देवा फाउंडेशन मॅजिक बॉक्स स्पॉन्सर. रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रोशनबाग इरफान हदीस अन्सारी ज्यांनी विशेष सहकार्य केले. प्रभाग समिती 4चे सभापती यांचा विशेष आभार. आम्ही थँक्यू बोलू इच्छितो गोरी फॉर्म सेंटर मेहबूब गोरी जे आमचे वेल विशर आहेत, बेस्ट विशर आहेत. वीरेन आणि धीरेन ठाकरे, सुभाष ठाकरे जे BCA प्रेसिडेंट पण आहेत आणि ज्यांच्याकडून 6 फॅन्सी प्राइजेस स्पॉन्सर झालेले आहेत. RK फ्री हिट MJ स्पोर्ट्स, रझी कुवारी आणि गयासुद्दीन शेख. RK का बल्ला हमेशा करता है हल्ला, टोटल 15 बॅट्स त्यांच्याकडून स्पॉन्सर आहेत. ताजा किचन ताबीर जयरुमी आम्ही आपले सुद्धा आभारी आहोत. तनिष्का आनंद नायडू ज्यांच्याकडून 5 बायसिकल्स परफॉर्मन्स ऑफ द डे साठी स्पॉन्सर आहे. जॉय कुमार अँड कंपनी करसन फुलोरे साहेब ज्यांच्याकडून 5 फॅन्सी प्राइजेस स्पॉन्सर आहेत. गॅलेक्सी मोटर पापाभाई खाडीपार यांचे सुद्धा आभारी आहोत. फ्युचर टेक एलिव्हेटर्स शोएब जिलानी, अदनान अन्सारी. 5 फॉर्च्यून रिलेटर्स मुशीर नाचन, सादात पटेल अँड विष्णू चेंदे ज्यांनी टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे. लेट्स सी हू विल विन द टॉस. नुस्काय अरेबिया भारत नुस्काय अरेबिया. जर हार्ट आणि कोलेस्ट्रॉल रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच व्हिजिट करा नुस्काय अरेबिया जाफर शेख. चोचा सखाडा, जर भिवंडीमध्ये राहता आणि चोचा सखाडा माहिती नाही तर काय माहिती आहे. इरफान चोचा अँड रिजवान शेख आपलं सुद्धा मनापासून आभार. रोलेक्स मेडिकेअर फहाद दलवी अँड मनसब मुल्लाजी ज्यांनी टॉस विनिंग कॅप्टनसाठी एक स्पेशल गिफ्ट बॅग स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. सिमना प्लांट मॅन्युफॅक्चर आसिफ शेखजी वाईस प्रेसिडेंट मायनॉरिटी सेल त्यांचं सुद्धा मनापासून आभार. A1 चिकन सेटर आतिक भाई आपलं सुद्धा मनापासून आभार. अमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स गुलाम साबिरजी आपलं सुद्धा मनापासून आभार. रुपेश जाधव दवलेगाव सिटी ओपन क्रिकेट BC4चं 3rd प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. काशिफ मुरुमकर ग्रामीण क्रिकेट तलोली गाव BCAचं 3rd प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. बिस्मिल्ला मोटर्स रिजवान फकी ज्यांनी ORS ज्यूस स्पॉन्सर केलेले आहेत. त्यासोबतच महेश सुदाम राऊत सिटी क्रिकेट 4th प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. सुजित नामदेव पाटील NK स्पोर्ट्स आटकोली ज्यांनी BCAचं ग्रामीण 2nd प्राइज स्पॉन्सर केलेला आहे. त्यासोबतच आम्ही आभारी आहोत सिद्धी इव्हेंट्स आणि शेरू कॅटरर्सची. एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, बाली ट्रॉफीमध्ये आमचं शेड्यूल बदलत चाललं आहे आणि शेड्यूलविषयी कॉमेंट्री बॉक्स आणि आम्ही वेळोवेळी तुम्हाला सूचना करत आहोत. तर शेड्यूलवर लक्ष ठेवा आणि वेळेवर लक्ष द्या. मैं तमाम टीमों से गुजारिश करूंगा कि बाली ट्रॉफी में शेड्यूल में कुछ चेंजेस हुए हैं और हर रोज़ ये चेंजेस आपके सामने दिन में 1 से 2 बार हमारी कमेंट्री टीम बता रही है. तो जो टीमें उससे ताल्लुक़ रखती हैं वो हमारे शेड्यूल को ध्यान से सुने. मॉनिटर पर भी आपके सामने दिखाया जाएगा और आपका जो शेड्यूल है उसके 1 घंटा पहले आने की कोशिश करें.
तमाम टीमों से सहयोग अपेक्षित है क्योंकि कोरोना का समय है और इसलिए शेड्यूल थोड़ा आगे पीछे जब होता है तो आप तमाम टीमों से अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स सहकार्य की अपेक्षा करता है. नक्कीच. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. सध्या आपण उभे आहोत बी क्रीमी ज्यूस थिक शेक आईस्क्रीम आणि फास्ट फूड ताज गार्डन धाबा प्रेझेंटेशन बॉक्स. तर बक्षीस वितरणसाठी मी बोलू इच्छितो सन्माननीय वीरेंद्र चोरगे आणि विराज चोरगे, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कचे ओनर दयानंद चोरगे साहेब यांचे ते सुपुत्र आहेत आणि ट्रॉफीज स्पॉन्सर केलेत. त्याचबरोबर विशाल पाटील, राजेंद्र पाटील लाखिवलीचे जे पत्रकार आहेत, समालोचक आहेत, राजेंद्र भोईर, प्रवीण भोईर आणि कुणाल भोईर या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आता आपण बी क्रीमी आणि ताज गार्डन ढाबा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. विनंती असेल सगळ्या मान्यवरांना कृपया करून त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच, सुपर 4, सुपर 6चा अवॉर्ड आपण देणार आहोत. पाहू शकता आपले सगळे मान्यवर. अतिथी देवो भव ही भिवंडीची, महाराष्ट्राची, भारताची परंपरा आहे. वेलकम वीरेंजी चोरगे, विराजजी चोरगे, राजेंद्र पाटील, त्यांच्या जोडीला विशाल पाटील, राजेंद्र भोईर, प्रवीण भोईर आणि कुणाल भोईर या सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. तर चला तर वळूया आता आपल्या सुपर 4 अवॉर्डकडे. तर सुपर 4 अवॉर्डचे आपले पुरस्कर्ते आहेत जावेद दलवी आणि अस्फर बोलिंजकर. ए भारत गॅसकडून हे सुपर 4 पुरस्कृत करण्यात आलं आहे. बघायचं कुठल्या खेळाडूला हा अवॉर्ड भेटतोय. सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू बालाजी स्पोर्ट्स अवॉर्ड मधला अल्पेश, ज्याच्या बॅट मधून आलेले आहेत 2 शानदार चौकार. तर वीरेंद्र चोरगे युवा नेता यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक. बालाजीचा आशीर्वाद भेटला आहे, नेहमी पाठीशी राहो. त्याचप्रमाणे आता मित्रांनो आपण वळणार आहोत सुपर 6 अवॉर्डकडे. सुपर 6 अवॉर्डचे जे पुरस्कर्ते आहेत ते तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि एक सुंदर असं घड्याळ म्हणजे रिस्ट वॉच आता आपण देणार आहोत विराज चोरगे यांच्या शुभ हस्ते. जाणून घेऊया हू इज सुपर 6. सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू. बघा हे जे सुपर 6 भेटलेलं आहे ते विनिंग टीमला नसून समोरच्या टीमला आहे, ज्या टीमने ही मॅच लूज केलेली आहे, पण त्यांच्या टीम प्लेअरने चांगलं परफॉर्म केलेलं आहे. वैभव फ्रॉम लाखिवली टीम, जोरदार टाळ्या होऊ द्या, ज्याच्या बॅटमधून 2 शानदार बाली ट्रॉफी षटकार आपण पाहिले. तर विराज चोरगे यांच्या शुभ हस्ते तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी पुरस्कृत केलेली ही सुंदर रिस्ट वॉच आता आपण दिलेली आहे. सामनावीरसाठी मित्रांनो भरपूर बक्षीस आहेत आणि हे बक्षिसं घेऊन आपले पाहुणे तयार आहेत. जाणून घेऊया कोण आहे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू. आपण सरवलीचा स्टार सुद्धा त्याला बोलू शकतो. दी वन अँड ओनली सागर भोईर. जोरदार टाळ्या होत्या सागरसाठी, ज्याने 20 रन आणि 3 विकेट खेळून स्वतःच्या टीमला विन करून दिलेला आहे. सागर भोईर हार्दिक स्वागत आहे. आणि सर्वप्रथम वीरेंद्र चोरगे यांच्या शुभ हस्ते एक सुंदर पारितोषिक दिले जाते. जावेद दलवी, अस्फर बोलिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. आता विराज चोरगे यांच्या शुभ हस्ते अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे, हे पुरस्कृत केले जावेद दलवी आणि अस्फर बोलिंजकर, ए भारत गॅस. त्याचप्रमाणे पत्रकार आणि समालोचक राजेंद्र पाटील, लाखिवली गावाचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते अजून एक सुंदर गिफ्ट हॅम्पर जावेद दलवी आणि अस्फर बोलिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं आहे. विशाल भोईर यांच्या शुभ हस्ते ताबीर जैरुमी ताजा किचनचा हे डिस्काउंट वाउचर. तदनंतर SK स्पोर्ट महापोली चे शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही कॅप. तदनंतर डी साकरियाची ही बॅग आता दिली जाते, ती प्रवीण भोईर यांच्या मार्फत. त्याचप्रमाणे अंजूर गावाचे हे सुपुत्र आणि A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेलं फ्रूट बास्केट. आणि आता सर्वात शेवटी वीरेंद्र चोरगे यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली ही मार्बलची ट्रॉफी सागर भोईर यांना दिली जाते. तर खूप खूप धन्यवाद. आणि सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
वीरेन चोरगे, विराज चोरगे, विशाल पाटील, राजेंद्र भोईर, प्रवीण भोईर आणि कुणाल भोईर, तुमचा खूप आभार. काय बात आहे. वीरेन जोडगे आज खुश पण असतील, त्यांची टीम जिंकलेली आहे. क्या बात आहे. सागर, बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा नाव रोशन केलंय. आज जश्न होणार आहे का गावामध्ये? जशन तर काय नाही, फायनल मारल्यावरती जश्न होणार आहे. आज काल आम्हाला केक होता, आज जिंकल्यानंतर आमच्यासाठी काय असणार आहे? काय तुम्ही बोला काय पाहिजे. कसं वाटतंय जिंकून? किती आनंद होत आहे. बाली ट्रॉफीमध्ये खेळणं एक स्वप्न असतं, स्वप्न पूर्ण झालेलं आहे, त्यानंतर जिंकणं आणि त्याच्यामध्ये हिरो बनणं, काय सांगायचंय? खूपच चांगलं वाटतं. 2016 पासून बाली ट्रॉफी खेळतो आणि माझी फर्स्ट मॅन ऑफ द मॅच आहे, म्हणून सर्वात जास्त आठवणीत राहील. मग तुला असं वाटतंय का मी लकी ठरली आहे तुला? हो नक्कीच. नाही, मला असं वाटतं दोन्ही एकमेकांसाठी लकी ठरलेत, कारण तुमची ड्रेसिंग पण थोडीशी मॅचिंग आहे. तर सागर, अर्थात वडिलांनी तुला लहानपणापासून चांगलं शिक्षण आणि चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे, तर आई वडिलांसाठी आजच्या या शुभदिनी बाली ट्रॉफीची पहिली मॅन ऑफ द मॅच भेटत असताना काय मेसेज देऊ इच्छितो आईबाबांना इथून? खूपच चांगलं वाटतं आणि मला कधी घरातून क्रिकेटसाठी कधीच नकार आला. कधी पण मॅच असली तर आई स्वतःहून सांगते की मॅचला चांगला परफॉर्मन्स कर, आणि पप्पा पण उत्सुकतेने बघत असतात. आणि आम्ही पण सर्व लोकांना वाटतं की हे मॅचवरच आहेत, पूर्ण दिवस क्रिकेटच खेळतात, पण तसं काय नाही. आम्ही पण कामधंदा बिझनेस करूनच मॅचवर येतो आणि असं काय नाही की मोकाट फिरतो. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो, ते फक्त सरवली गावासाठी. क्या बात आहे. अभिनंदन. तो हा होता आपल्यासोबत सागर भोईर, ज्याने दमदार शानदार पारी खेळलेली आहे आणि टीमला जिंकून दिलेला आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा. आणि आता पुन्हा वळणार आहोत मेजबान टीमकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.